नमस्कार. आज हे मार्गशीर्षातला पहिला गुरुवार आणि मी आज डिसाईड केलेलं की मी ह्याचासुद्धा एक व्हिडिओ बनवते की मी कोणत्या प्रकारे मांडणी करते. मी बऱ्याच जणांना माझ्या व्हॉट्सअप स्टेटसवरती माझे जेवढे फ्रेंड सर्कल्स आहेत आणि रिलेटिव्स आहेत प्रत्येकजण फोटोज अपलोड करतो जे उपवास धरतात. प्रत्येकाची मांडणी वेगळ्या पद्धतीची असते, देवी वेगळ्या पद्धतीने सजवलेली असते. त्याच्यामुळे एवढ्या काही गोष्टी नवीन बघायला मिळतात आणि मला फार आवडतं ते सगळं बघत बसायला. आणि मग मी ट्राय करते की मी नेक्स्ट टाईम त्यातलं काहीतरी नवीन घेऊन तशी देवी सजवेन. ह्यावेळी मी स्वस्तिक काढून घेतलं आणि त्याच्यावरतीच आपला चौरंग ठेवला. लाल रुमाल घेतलेला आहे आणि त्याच्यावरती मी आता बाकी सगळी तयारी करायला घेणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा तर एका ताम्हणामध्ये अष्टकमल बनवून घेतलं. मी इथे थोडे तांदूळ घेतलेले, अष्टकमल बनवून घेतलं आणि त्याच्यावरतीच माझा कलश जाणार आहे. नंतर माझ्या लक्षात आलं की मी जी साडी आणलेली आहे देवीला ती थोडी मोठी आहे आणि ही डायरेक्ट जर मी ती कलशावरती ठेवली तर ती नीट बसणार नाही. मग एक पटकन बॉक्स अरेंज केला आणि तो बॉक्स मी खाली ठेवला आणि त्याच्यावरती हे ताम्हण आणि कलश मी असं अरेंज करून घेतलं. त्याच्यानंतर ती स्टेप येते कलशाला सजवायची. ह्याच्यावरती सुद्धा एक चंदनाचंच मी स्वस्तिक बनवून घेतलेलं आहे आणि कलशामध्ये ऑलरेडी पाणी टाकलेलं आहे. हळदी कुंकू वाहून घेतलं, एक फूल अर्पण केलं आणि एक नाणं टाकलेलं. आणि मग हे सुखेपर्यंत मी नारळाला जे कलशावरती जो नारळ ठेवणार आहे त्या नारळावरती देवीचा मुखवटा बसवून घेते. आणि मी हे उपवास बरेच वर्षांपासून करते पण मी कधी मुखवटा यूज नव्हता केला. मी लास्ट इयरपासूनच हे मुखवटा आणलेला आणि त्या वर्षीपासूनच मी हा मुखवटा वापरते आहे. यावेळी मार्केटमध्ये भरपूर साऱ्या डिझाईन्स आणि नवनवीन देवीचे मुखवटे आलेले, पण हा माझा मुखवटा फर्स्ट मुखवटा आहे आणि तो बराच चांगला राहिलेला आहे आणि माझा विचार आहे की मी हा कंटिन्यू करणार आहे. आज फर्स्ट डे होता तर मी आज नवीन साडी बाय केली होती. ही आहे व्हाईट पैठणी काइंड ऑफच साडी आहे आणि ह्याला अशी छान बॉर्डर आहे. मी आता जो खाली बॉक्स ठेवलेला त्याच्यामुळे ही साडी आता परफेक्ट बसते आणि देवी अशी मोठी दिसेल. आता त्याच्यानंतरची नेक्स्ट स्टेप असते ज्वेलरी घालायची. व्हाईट साडी होती म्हणून मी माझ्याकडे एक तन्मणी होता तोच घातला आहे आणि त्याच्यावरती एक छोटंसं मंगळसूत्र. बाकी मी काहीच घातलं नव्हतं ह्यावेळी. मला अगदी सिम्पल लुक हवा होता देवीचा. मी हे सगळं मंगळसूत्र वगैरे पहिल्या स्टेजलाच घालून येते. पहिलं मी काय करायची, कलश वरती नारळ वगैरे ठेवून झाल्यावरती मग हे सगळं ज्वेलरी घालायची. तेव्हा एवढा प्रॉब्लेम व्हायचा की ज्वेलरी कधी कधी अटकायची, मग परत ते घाल व्हायचं. त्याच्यानंतर मग आम्ही असं डिसाईड केलं की मी पहिलं ज्वेलरी आणि साडी सगळं नेसून घेईन आणि सगळ्यात शेवटी कलशावरती नारळ म्हणजे मुखवटा ठेवेन. मग हे आता इथे सुद्धा मला थोडासा प्रॉब्लेम झालेला की मी कशी अरेंजमेंट करू. पहिलं मंगळसूत्र असं मोठं करून तन्मणी छोटा घट्ट करून घेऊ की वैसे वर्सा. नंतर असा फायनल लुक करून घेतला आणि मग त्याच्यावरती देवीचं मुकुट आता ठेवायची वेळ आलेली. सगळ्यात जास्त टाईम ना माझा देवीची मांडणी करण्यातच जातो. पूजा विधी तर माझी 10 ते 15 मिनटात होऊन जाते, पण हे मांडण्यात पण एक वेगळीच मजा आहे कारण की प्रत्येक वेळी मला वेगळा लुक करायचा असतो देवीचा. आता इथे मी पानं मांडून घेतलेली आहे आणि मी अजून रेडी झाली नाही आहे. मी फक्त फ्रेश होऊन सगळं घरातली पहिली देवपूजा आवरून मग मी ही देवीची अरेंजमेंट करते. आणि पूजा बसायच्या अगोदरच मी साडी किंवा ड्रेस एखादा घालून पूजा विधी सुरू करते. आता देवीचा मुखवटा मी बसवून घेतलेला आहे. आता अँगलने तुम्हाला थोडा तो क्रॉस वाटेल कारण की मी मोबाईल तसा त्या स्टँडवर तसाच लावलेला. त्याच्यावरती मी एक वेणी टाकली, ती पण मी व्हाईट रंगाचीच आणली होती आणि हा पदर मला ह्या साडीसोबतच मिळालेला. आता मी डिसाईड करते की हिला मी डोक्यावरून पदर घेऊ की असा खांद्यावरूनच लूक करू. मला हा लुकसुद्धा चांगला वाटत होता. हा शोल्डरवरती पदर असल्यासारखा वाटतोय. मी डिसाईड केलं की मी आता हे असंच ठेवणार आणि अजिबात हलवणार नाही आणि हे भरपूर छान वाटत होतं. हे झाल्यानंतर मी सगळ्या समयांमध्ये तेल वगैरे ओतून घेतलेलं आणि अरेंज करून घेतलं. मी इथे माझ्याकडे एक छोटी फ्रेम आहे तीच ठेवते आणि माझ्याकडे एक महालक्ष्मीची मूर्तीसुद्धा आहे. साईड बाय साईड मी इथे समयांची अरेंजमेंट करून घेतली. त्याच्यामध्ये आता मी तेल टाकून दिवे लावेनच. त्याच्या अगोदर ह्यांनासुद्धा मी थोडं चंदन लावून घेतलं आणि बाजूला एक रांगोळीसुद्धा काढलेली आहे. ही तर छापीलच रांगोळी होती पण मला हे कॉम्बिनेशन चांगलं वाटतं. येल्लोवरती रेड मस्त उठून दिसते. मग जो पूर्ण जो क्लास रेडी व्हायला घेते. मी
इथे जो आजूबाजूला पसारा झालेला असतो जसा फुलांचा आहे तो सगळा मी साफ करून घेते आणि मग नंतर घेते मी तयारीला. सो आता मी पुढच्या क्लिपमध्ये दाखवतेच तुम्हाला की देवी कशी दिसते. सो तुम्ही हा व्हिडिओ एंडपर्यंत बघत राहा.